दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्याला थोडा पाऊस थांबला की आपल्याला मग रेनकोट किंवा छत्री घेऊन निघायला थोडासा कंटाळा होतो. कधी कधी असं वाटतं की थोडंसं सूर्य आलेला आहे आणि आपण म्हणतो की आता पाऊस येणार नाही, परंतु मागे वळून बघितलं तर खूप काळे ढग जमलेले असतात आणि तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि छत्री घेत नाही किंवा रेनकोट घेत नाही आणि तशीच आपण बाहेर निघतो आणि मध्येच अचानक खूप जोराचा पाऊस सुरू होतो आणि आपल्याला कुठेतरी लपावं लागतं किंवा आपण पूर्णपणे भिजून जातो. बऱ्याच वर्षापूर्वी सुनामी आलेली, त्यावेळेस सुद्धा असंच झालेलं. काही भूकंपाचे धक्के त्या ठिकाणी बसले होते आजूबाजूला, परंतु लोकांनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं समुद्रामध्ये काय होणार आहे आणि सर्व त्या ठिकाणी समुद्रात गेले आणि सुनामीमुळे किती मोठा अनर्थ झाला, किती लोक मेले आपण ते बघू शकतो. अजून एक असंच वादळ अचानक आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि ते म्हणजे न्यायाचं वादळ. न्यायाचा दिवस तो असा अचानकपणेच येणार आहे, परंतु काहीतरी आपल्याला चिन्ह दाखवली जातील, परंतु बऱ्याच वेळेस आपण ते खूप गांभीर्याने घेत नाही. शेवटचा न्यायाचा दिवस येणार आहे आणि प्रत्येकाचा न्याय होणार आहे. आपल्याला वाटतं की आता आपलं जीवन व्यवस्थित चालू आहे, चांगलं चालू आहे, आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही किंवा आपण देवाकडे वळत नाही. आपल्याला वाटतं की सर्व काही चांगलं चालू आहे, पण असं नाही की सर्व काही अचानक होणार आहे. नोहाच्या काळामध्ये सुद्धा लोकांचं असंच चालू होते. नोहाच्या काळात लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. सर्व काही त्यांचं असं व्यवस्थित चालू होतं, देवाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. आज आपण देवाची वाणी ऐकणार आहोत का, किंवा आपण देवाचे चिन्ह ओळखायला शिकत आहोत का? आज आपण देवाला शरण गेलो आहोत का? जगाच्या मोहात अडकू नका, नाहीतर न्यायाच्या दिवशी खूप उशीर झालेला असेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्ती ऋषीवर्तमान याचा 24वा अध्याय 44वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 24 अँड वर्स 44. यास्तव तुम्हीही सिद्ध व्हा, कारण तुम्हास वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.